सबसे पहले सभी को जय श्री कृष्णा। मैं एक ही चीज़ बोलना चाहूँगी कि ये सारी पेंटिंग्स एक ही विषय के लिए थी कि यहाँ पे ध्यान केंद्रित होना चाहिए। आज जो हमारा पेशेंस लेवल कम होए जा रहा है उसके लिए मेन ये फोकस था कि अगर हमें कुछ करना है, कुछ अच्छा बनना है तो उससे हमें शांत होना ही पड़ेगा। अगर आप मन से शांत नहीं हो पाओगे तो आप आगे कुछ नहीं कर पाओगे। तो ये आर्ट गैलरी हमें पूना आर्ट गिल्ड ने दिया है जलगांव में फॉर 8 डेज, 1 मई से 8 मई तक। वेडनेसडे बंद रहता है, सुबह 11 बजे से 8 बजे तक कंप्लीट ओपन रहेगा और ये आप कभी भी आके देख सकते हो। इनका ऑर्डर मैं ऑनलाइन भी ले लूँगी, कोई इशू नहीं है। उसके अलावा बाकी जो रंगोली भी बनाई है, जो आपको दिवाली है, दशहरा है, छोटे मोटे जो फंक्शंस हैं, आप उसके लिए भी रख सकते हो। अब जैसे फॉर दिस एग्जाम्पल, ये जो पेंटिंग है इसमें टोटल 7 सर्कल्स है। ये 7 सर्कल का एक रीज़न है, हमारे अंदर 7 डॉट्स होते हैं, 7 बॉडी के पार्ट्स होते हैं जहाँ से हम स्पिरिचुअलिटी तक पहुँच सकते हैं। फर्स्ट इज़ बेसिक ट्रस्ट, जो हमारा रूट होता है। उसके बाद में हम आते हैं थोड़ा और ऊपर, जो होता है सैक्रल व्यू। सैक्रल व्यू में हमें शांत होना है, विजडम है उधर। उसके बाद में हम आते हैं हार्ट पे। हार्ट में बहुत सारा लव और ब्लेसिंग्स होते हैं। उसके बाद यहाँ का जो सर्कल है वो थ्रोट सर्कल होता है। थ्रोट में अपने, तो आप जो जितना अच्छे से कम्युनिकेट कर पाओगे लोगों से, आप उतना ही आगे बढ़ोगे। उसके बाद में आता है थर्ड आई। थर्ड आई इज़ फॉर विजन। यू हैव टू बी अवेयर अबाउट एवरीथिंग। आपका जितना अवेयरनेस होगा, आप जितना आगे बढ़ पाओगे, तो ये आपको आपके मेरी पेंटिंग्स में दिखेगा डेफिनेटली। और लास्ट होता है स्पिरिचुअलिटी, जो यहाँ पे होता है, जो क्राउन पोर्शन है। वो क्राउन पोर्शन के लिए आपको उतना ऊपर आना पड़ेगा। जो आज जो हम बोलते हैं साधु महात्मा जो होते हैं, वो सारे ये 7 सिद्धियाँ पार करके ही ऊपर आए होते हैं। तो हमें ये ज़रूरी है कि हम ये 7 सिद्धियाँ पार करें और हम ऊपर आए और हम हमारी कला को आगे बढ़ाते रहे। ये एग्जीबिशन में कितने पेंटिंग हैं? टोटल 45 पेंटिंग्स हैं। जलगांवकर को आप क्या बताओगे, आह्वान क्या करोगे? जलगांवकर्स प्लीज़ ज़रूर आइए। मुझे आपके मोटिवेशन की बहुत ज़रूरत है। तो आप जब तक आओगे नहीं तब तक मैं मोटिवेट नहीं हो पाऊँगी। तो मैं यहाँ पे 11 से 8 बजे तक हूँ, पूरा 1 तारीख से 8 तारीख तक। सिर्फ वेडनेसडे को बंद रहेगा, उसके अलावा मैं पूरा टाइम अवेलेबल हूँ। इसके अलावा इंस्टाग्राम आईडी भी है, व्हाट्सएप चैनल भी है। मैं विजिटिंग कार्ड्स भी आपको भेज सकती हूँ, ऑनलाइन डाले हुए मैंने। प्लीज़ कॉन्टैक्ट करिए। अगर आपको लगता है कि कोई पेंटिंग आपको आपके हिसाब से बना के चाहिए तो मैं वैसे भी बना के देने के लिए रेडी हूँ। डॉक्टर सलोनी विष्णुकांत मणियार। काय सांगणार, या ठिकाणी आज चित्र प्रदर्शनाचं आपण आपल्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। कशा पद्धतीने कलाकारांना आपण शुभेच्छा देतो? आज जळगावच्या BN आर्ट गॅलरीमध्ये सलोनी मणियार, डॉक्टर सलोनी मणियार हिचं चित्रकला प्रदर्शन इथे भरलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन मी करावं ह्याच्यासाठी तिचे वडील, ती स्वतः मला भेटायला आले होते। सोबत संजय व्यास होते आणि मी त्याच दिवशी त्यांना सांगितलं की मी जरूर येईल आणि काही चित्र याच्यावर बघितली। मला असं वाटलं की हे आता वेगळ्या पद्धतीचं इथं एक्झिबिशन आहे, नाही तर नॉर्मली ते देवांचाच विषय घेऊन एक्झिबिशन व्हायचे। आणि आज हे सगळं आता आपण इथनं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तिने किती कमी वेळात हे शिकून हा विषय आत्मसात केला आणि तेच सगळं तिने कागदावर उतरवलं आणि खूप चांगल्या पेंटिंग त्या इथे तयार झालेल्या आहेत। आपण ज्याला म्हणू की शोकांतिका आहे, पण मुंबई पुण्याला ह्याच पेंटिंगचं जर एक्झिबिशन लागलं तर तिला तिथे जी कॉस्ट, तिचे जे व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू जळगावमध्ये कोणी देऊ शकत नाही। कारण आर्ट समजून घ्यायचं तशी डोळे आपल्याजवळ पाहिजे समजून घेण्याची, तरच तुम्ही त्याला न्याय देऊ शकता। आणि मला असं वाटतं की कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे काम माझ्याकडनं देव करून घेतं। मी कोणतेही एक्झिबिशन गेलो तर निश्चित 1, 2, 3 जसं शक्य असेल पेंटिंग आपण घेतो, असं नाही का घेऊन त्याला ठेवून दिले आहे। जेव्हाही कुठेही जसं जमेल तसं त्या सगळ्या पेंटिंग, इन्क्लुडिंग शाळेच्या सगळ्या क्लासरूममध्ये पण आपण लावल्या, नॉर्मली पेंटिंग नसतात। तर आनंद आहे की जळगाव शहरातनं असे चांगले आर्टिस्ट पुढे येत आहेत। सलोनीचं एक्झिबिशन खूपच चांगलं आहे, योगा आहे त्याच्यात, ध्यान आहे आणि एक शून्यात जेव्हा माणूस जाऊन
काय बघू शकतो ते तिने इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच राम दरबार खूपच सुंदर केलेला आहे. सोबत शंकर भगवान पार्वतीचंही खूप चांगलं केलेलं आहे. मी तिला धन्यवाद देईल की तिने एक वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन आज इथे आपल्यासमोर आणलं आणि एवढी मेहनत तिने केली ती पुढे जाते. साहजिकच आपल्या गावातही जळगावमध्ये खूप आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत. त्यांना तरुण भाटे असे जर शिक्षक मिळत राहिले तर आपलं जळगाव खूप पुढे जाऊ शकतं. आजच्या तारखेला आपल्या इथे असलेले आर्किटेक्ट जर शिरीष इथे आहे, आर्किटेक्ट म्हटलं म्हणजे तोही एक कलाकार आहे. आणि ते जेव्हा जळगाव शहरातील कलाकारांनी उभ्या केलेल्या काढलेल्या पेंटिंग जर त्यांनी घेऊन त्यांच्या क्लायंटला लावायला लावलं तर एक मोठं काम होऊ शकतं. आता ज्याचा तो प्रश्न आहे. कारण तसे डोळे आज जर आपल्या 6.5 लाख लोकांची वस्ती आहे तर एक 100 लोकही निघणार नाही की त्यांना ती कला बघण्याची आणि ओळखण्याची हे मिळेल. आर्किटेक्ट लोकांनाही सुधारणं गरजेचं, पण शेवटी ते मुंबई 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 की यही पेंटिंग यहाँ 10,000 में वो वहाँ 1 लाख दे देगा मी पर यहाँ नहीं लेंगे. तर परत हे सांगायचं आहे मला की सलोनीने खूप चांगलं एक्झिबिशन आपल्या सगळ्यांसाठी दिलं आहे. प्रत्येकाने ते बघावं, समजावं, त्या चित्रात घुसावं आणि ते चित्र आपण कसं हे करू शकू ते करावं. भाऊंचं म्हणजे वडिलांचं नेहमी म्हणणं असायचं की ज्या गोष्टी आपण करू शकत नाही तो जे चांगलं करणार असेल त्याला सपोर्ट करा. तेवढं काम आपण केलं तर तो चित्रकार असेल, खेळाडू असेल, काही असेल ते सगळे पुढे जाऊ शकतात. हो, नक्कीच तुम्ही आता खंत व्यक्त केलेली आहे, शोकांतिका आहे असं म्हटलं आहे. पण दुसरीकडे जर बघितलं तर जळगाव शहरात असे अनेक चित्रकार आहेत, त्यांना गेन इरिगेशनने सातत्याने मदत केलेली आहे आणि त्या चित्रकारांना पुढे मार्गस्थ केलेलं आहे. पण अजूनही काही चित्रकार असे आहेत की त्यांच्याकडं ते वंचित आहेत त्या गोष्टींपासून. असं आहे की माझ्यापर्यंत जो पोचला किंवा मी त्या एक्झिबिशनमध्ये गेलो तर ते चर्चा होते आणि त्याच्यातनं काही आपण करू शकतो. राजू भाविस्कराला सगळ्यात पहिले पेंटिंग करण्यासाठी कॅनव्हास मी उपलब्ध करून दिला, कलर उपलब्ध करून दिले. पैसे खूप लागणार होते पण मी त्याला म्हटलं तू हे सगळं उभं कर आणि त्याने बनवल्यानंतर त्या सगळ्या निगेटिव्ह पेंटिंग त्याने बनवल्या तरी त्या मी घेतल्या त्याच्याकडनं सगळ्या. त्याच्यावर तो पुढे जात राहिला. आज तो ज्या ठिकाणी पोहोचला त्याला मदत करणं माझं काम होतं आणि त्याच्यातला निगेटिव्हनेसपणा काढणे माझं काम होतं. ते काढून आज तो आता पॉझिटिव्ह माइंडने सगळं काम करायला लागलेलं आहे. वेगळा आनंद मिळतो. तर जो कोणी अजून कलाकार असेल आणि जर त्याची माझी भेट झालेली नसेल तुम्ही केव्हाही घेऊन या, चर्चा करू, त्यांना पुढे जाण्याचं आपण बळ देऊ. चालेल.